द एरिया ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर आयोटा, ओमेगा and omega square is where omega is a complex cube root of unity other than 1 is iota is a imaginary number. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर युनिट मध्ये काय विचारलेलं आहे, आन्सर विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला काय सांगितलं का, एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलचे 3 व्हर्टायसेस दिले. त्यातला फर्स्ट आपण हा एक ट्रायंगल बनवूया एबीसी. ओके, त्याचा हा जो फर्स्ट व्हर्टाइस आहे तो आहे आयोटा. दुसरा जो व्हर्टाइस आहे बी, आपण त्याला ओमेगा म्हणतोय, आणि इथे आहे तो ओमेगा काय स्क्वेअर आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे 3 काय दिलेले व्हर्टाइस दिलेले. आणि आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं, या ट्रायंगलचं काय काढायला सांगितलेलं आहे, एरिया फाइंड आउट करायला सांगितलं. आता जर मला याचा एरिया काढायचा असेल, आता ही जे सर्व चाललंय हे कुठे चाललेलं आहे, कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. पण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जर ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल, पहा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जर ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल तर त्याचा एक स्पेसिफिक फॉर्म्युला आहे, आणि तो फॉर्म्युला कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 मोड मध्ये इमेजनरी पार्ट कोणाचा, Z1 इंटू Z2 चा कॉन्जुगेट प्लस Z2 Z3 चा कॉन्जुगेट प्लस Z3 Z1 चा कॉन्जुगेट. दॅट्स इट. ह्या ठिकाणी जे लिहिलेलं आहे, हे जे कॉम्प्लेक्स नंबर आहेत यांचा इमेजनरी पार्ट घ्यायचा. आता तुम्हाला दिसतं ना, फॉर्म्युला एकदम हार्ड दिसत असेल, अतिशय सोपा आहे. या फॉर्मॅटने जर गेला तर तुम्हाला लवकर आन्सर मिळणार आहे. आता मी तुम्हाला शिकवतोय त्यामुळे थोडासा वेळ जास्त जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला कमीत कमी वेळात उत्तरापर्यंत पोहोचायचे, साधारण आपल्याकडे 1 ते 1.5 मिनिटाचा वेळ असणार आहे. एकदा का तुमची ही प्रॅक्टिस झाली तर मात्र तुम्हाला काय करता येणार आहे, हे पटापट सॉल्व्ह करता येणार. मी तुम्हाला कन्सेप्च्युअली समजून सांगतोय, सो थोडासा वेळ जास्त आहे. ओके, ठीक आहे. आता पहा या ठिकाणी हा कोण आहे तुमचा Z1 म्हणजे फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर, हा कोण आहे तुमचा सेकंड कॉम्प्लेक्स नंबर, आणि हा कोण आहे तुमचा थर्ड कॉम्प्लेक्स नंबर. ओके, आता जर तुम्ही पाहिलं तर Z1 ची व्हॅल्यू जी तुम्हाला दिलेली आहे, Z1 ओके, Z1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, आयोटा दिलेली आहे. Z2 म्हणजे सेकंड कॉम्प्लेक्स नंबर, तो तुम्हाला काय दिलेला आहे, सेकंड कॉम्प्लेक्स नंबर ओमेगा दिलाय. ओमेगाची व्हॅल्यू काय आहे, -1/2 पहा, -1/2 प्लस √3/2 इंटू आयोटा. हा तुमचा फर्स्ट कॉम्प्लेक्स ओमेगा आहे. ओके, आणि Z3 ची व्हॅल्यू किती आहे, -1/2 मायनस √3/2 इंटू आयोटा. आता तुम्ही म्हणाल सर ह्या व्हॅल्यू तुम्ही कुठून घेतल्या. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या क्यूब रूट ऑफ युनिटी मध्ये तुम्हाला पाहायला भेटते. ओके, ह्या कोणत्याही व्हॅल्यू, या सर्व व्हॅल्यू ओमेगाच्या आणि ओमेगा क्यूबच्या ह्या व्हॅल्यू तुम्हाला कुठे पाहायला भेटतील, क्यूब रूट ऑफ युनिटी. ओके, त्यासाठी तुम्हाला वन शॉट लेक्चर पाहावं लागेल, कारण त्या कन्सेप्ट रिलेटेड हा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, ठीक आहे. आता जर ही 3 तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर जर दिलेले आहेत, आता जर तुम्ही पाहिलं तर Z1 ची आपल्याला गरज आहे, Z2 ची आहे, Z3 ची आहे. ओके, डन. आता त्यानंतर जर पाहिलं तर Z2 चा काय इथं कॉन्जुगेट आहे, Z3 चा कॉन्जुगेट आहे, Z1 चा कॉन्जुगेट आहे. म्हणजे ह्या तिघांचेही मला कोण पाहिजेत आता, कॉन्जुगेट. जर ह्या तिघांचेही मला कॉन्जुगेट पाहिजे, म्हणजे Z1 चा जर मला कॉन्जुगेट घ्यायचा असेल, Z1 कोण दिलाय, आयोटा, मला त्याचा कॉन्जुगेट घ्यावा लागेल मायनस आयोटा. कारण कॉन्जुगेट घेत असताना आपण कोणाचं साइन चेंज करतो, आयोटाचं साइन चेंज करतो. ओके, म्हणजे ही कन्सेप्ट A प्लस आयोटा B हा जर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल आणि याचा जर तुम्हाला विचारलं का कॉन्जुगेट काढा, तर तुम्ही कॉन्जुगेट कसं करता, A मायनस आयोटा बी. म्हणजे साइन कोणाचं चेंज होतं, फक्त आयोटाचं चेंज होतं. लक्षात, या पद्धतीने फक्त आपण आयोटाचं साइन चेंज केलं. जेव्हा मला Z2 म्हणजे सेकंड कॉम्प्लेक्स जो आहे त्याचा जर कॉन्जुगेट काढायचा असेल तर तो कॉन्जुगेट काय येणार आहे, -1/2 हे तसंच राहणार आहे. साइन रिअल नंबरचं चेंज होत नाही. साइन कोणाचं चेंज होतं, साइन इमेजिनरी नंबरचं. म्हणजे इथं काय होणार आहे, -√3/2 इंटू काय होणार आहे, आयोटा. आणि Z3 याचा जर मला कॉन्जुगेट काढायचा असेल तर -1/2 हा तसाच राहणार आहे. या ठिकाणी जो मायनस आहे तर त्या ठिकाणी काय होणार आहे, प्लस √3/2 इंटू काय होणार आहे, आयोटा. म्हणजे जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्व केलं तर तुम्ही पहा, Z2 हा जो ओमेगा दिलेला आहे याचा कॉन्जुगेट केला तर तुम्हाला झेड म्हणजे याचा जर कॉन्जुगेट केला तर तुम्हाला Z3 मिळतो. म्हणजे थोडक्यात काय, थर्ड कॉम्प्लेक्स नंबर मिळतो, म्हणजे ओमेगा स्क्वेअर मिळतो. म्हणजे तुमची या ठिकाणी एक कन्सेप्ट क्लिअर होईल. ती म्हणजे कोणती, जेव्हा तुम्ही ओमेगा पहा, ओमेगाचा काय करता, ओमेगा तुम्हाला दिलेला आहे आणि ओमेगा कोण दिलेला आहे, स्क्वेअर दिलेला आहे. ओके, जेव्हा तुम्ही ह्या ओमेगाचा काय करता, कॉन्जुगेट काढता, तो इक्वल असतो ओमेगा स्क्वेअरला. ओके, आणि जेव्हा तुम्ही ओमेगा स्क्वेअरचा कॉन्जुगेट काढता तेव्हा तो इक्वल असतो ओमेगाला. म्हणजे हे एकमेकाला काय, इनव्हर्स आहे. याचा कॉन्जुगेट तो त्याचा म्हणजे ओमेगा स्क्वेअर आहे, ओमेगा स्क्वेअरचा कॉन्जुगेट हा ओमेगा आहे. ओके, ही जी कन्सेप्ट आहे ही तुम्हाला कुठे क्लिअर होणार आहे, क्यूब रूट ऑफ युनिटी. क्यूब रूट ऑफ युनिटी हा काय पार्ट आहे. ओके, जर तुमचा क्लिअर नसेल तर पुन्हा एकदा थोडक्यात 5 मिनिटात घेतो, रिपीट रिव्हिजन म्हणून. ओके, तर पहा, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय, 0. ओमेगा क्यूब इज इक्वल टू काय व्हॅल्यू, 1. ओके, या ठिकाणी जेव्हा तुम्ही ओमेगा क्यूब हा 1 ला इकडे आणला मायनस इज इक्वल टू 0 झालं होतं. आणि या ठिकाणी तुम्ही एक इक्वेशन सॉल्व्ह केलं होतं, ओमेगा क्यूब मायनस 1 चा क्यूब इज इक्वल टू 0, आणि यानुसार तुम्हाला ही व्हॅल्यू मिळाली होती. आलं लक्षात. तर या पद्धतीने
तुमच्या ओमेगा क्यूब किती आहे 1, त्यानंतर ही एक ओमेगा आणि ओमेगाची व्हॅल्यू किती आहे -1/2 प्लस √3/2 इंटू आयोटा. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत असताना मिळालेली रूट आहे. ओके, आणि जेव्हा तुम्ही ओमेगाचा याचा काय करता स्क्वेअर करता, म्हणजे थोडक्यात ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय असतो, या ओमेगाचा काय असतो कॉन्जुगेट, हा काय असतो -1/2 -√3/2 इंटू काय असतो आयोटा. या जर तुमच्या व्हॅल्यू कन्सेप्ट क्लिअर असतील तर मात्र हा क्वेश्चन तुम्हाला स्पीडने काय करता येणार आहे, सॉल्व्ह करता येणार आहे. ठीक आहे, आलो आपण आपल्या परत जागेवर. आता या व्हॅल्यू मी तुम्हाला आधी समजेल का थोडासा वेळ जाणार आहे, कारण कन्सेप्ट पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय आणि फॉर्म्युला एकदा का तुम्हाला ही आलं तर अशा टाईपचे जर क्वेश्चन तुम्हाला विचारले गेले तर तुम्हाला माहिती फॉर्म्युला काय लिहायचं आहे, नंबर काय असतात आणि ते भरायचे कसे असतात. ओके, ठीक आहे. या ठिकाणी आपला जवळजवळ प्रश्न संपलेला आहे. उत्तर आपण लिहायला चालू केले. पहा काय लिहिणार आहे आपण या ठिकाणी 1/2 मोडमध्ये इमॅजिनरी पार्ट कोणाचा, आता इथं जर पाहिलं तर Z1 कोण दिलेला आहे आयोटा, म्हणजे या ठिकाणी मी काय घेतलं आयोटा इंटू सेकंडचा कॉन्जुगेट म्हणजे थोडक्यात कोण मिळणार आहे पहा सेकंड नंबर म्हणजे हा कोण आहे ओमेगा आहे. ओमेगाचा कॉन्जुगेट म्हणजे कोण असतो ओमेगा स्क्वेअर असतो. आताच आपण पाहिलं ओमेगाचा कॉन्जुगेट हा ओमेगा काय असतो स्क्वेअर असतो, म्हणजे जेव्हा मी इथं ओमेगाचा कॉन्जुगेट घेणार आहे सेकंड नंबरचा तेव्हा तो काय मिळणार आहे ओमेगा स्क्वेअर मिळणार आहे. आलं लक्षात. प्लस आता इथे जर पाहिलं तर Z2 कोण आहे हा ओमेगा आहे. आता Z3चा Z3 कोण आहे ओमेगा स्क्वेअरचा कॉन्जुगेट हा कोण असतो पुन्हा ओमेगा असतो, म्हणजे या ठिकाणी कोण आलं इंटू कोण आलं ओमेगा. प्लस Z3 म्हणजे कोण आहे ओमेगा स्क्वेअर आहे. आता इथं Z1चा कॉन्जुगेट आहे तो आहे मायनस आयोटा, म्हणजे या ठिकाणी मी काय लिहिलं मायनस आयोटा लिहिलं. ओके, या ठिकाणी ब्रॅकेट कंप्लीट झालं. आता इथे जर पाहिलं तर 1/2 मोडमध्ये इथं कोण आहे इमॅजिनरी पार्ट आहे. आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ओमेगा स्क्वेअर इंटू आयोटा आणि ओमेगा स्क्वेअर इंटू मायनस आयोटा आहे, हा मायनस आयोटा आहे इंटू. ओके, म्हणजे हे पार्ट एकमेकाला काय होणार आहे कट होणार आहे. आलं लक्षात. म्हणजे इथे कोण राहिलं फक्त ओमेगा इंटू ओमेगा. ओके, म्हणजे कोण आला रे ओमेगा स्क्वेअर. ओके, म्हणजे इथे काय उत्तर आलं पहा 1/2 मोडमध्ये इमॅजिनरी पार्ट कोणाचा इमॅजिनरी पार्ट ओमेगा स्क्वेअरचा. ओके, आता ओमेगा स्क्वेअर म्हणजे कोण आहे ओमेगा स्क्वेअरचा इमॅजिनरी पार्ट कोण आहे ओमेगा स्क्वेअरचा -√3/2, म्हणजे इथे जे उत्तर येणार आहे पहा 1/2 मोडमध्ये -√3/2 हा काय घेतला आपण ओमेगा स्क्वेअरचा इमॅजिनरी पार्ट घेतला. आता मोडमध्ये आतमध्ये कोणताही नंबर असला तरी तो बाहेर येताना पॉझिटिव्ह येतो, हे तर माहिती आहे तुम्हाला. म्हणजे आतमध्ये जर ए लिहिला असेल तर बाहेर येताना तो ए म्हणून येतो, -a जरी असेल तर बाहेर येताना तो ए म्हणूनच येतो. ओके, म्हणजे आता हा जर नंबर बाहेर आला या ठिकाणी मी राईट करतोय. ओके, हा जर नंबर बाहेर आला तो ऑलरेडी बाहेर कोण आहे 1/2 आहे. ओके, इंटू आता हा बाहेर येताना काय होणार आहे पॉझिटिव्ह √3/2 आणि या ठिकाणी मला फायनल आन्सर मिळालाय इंटू करताना √3/4 आणि म्हणून हा माझा काय झाला ऑप्शन √3/4 ऑप्शन क्रमांक डी, सॉरी 4 डी. ओके, तर या पॅटर्ननी मला काय करायचं होतं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं होतं. आता जर तुम्ही नीट बारकाईने पाहिलं तर खरं तर हा आपला काय या ठिकाणी एवढंच आपल्याला क्वेश्चन काय करायचं सॉल्व्ह करायचं. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इमॅजिनरी पार्ट हे कोण आहेत व्हर्टायसेस. पहिला व्हर्टाईस, दुसरा व्हर्टाईस, तिसरा व्हर्टाईस. याच्यासोबत पहिल्या व्हर्टाईस सोबत दुसरा जो व्हर्टाईस आहे त्याचा कॉन्जुगेट, तिसरा कॉन्जुगेट, परत पहिला कॉन्जुगेट. ओके, म्हणजे इथं जर तुम्ही सिक्वेन्स पाहिला तर 1 नंतर 2 येतो, 2 नंतर 3 येतो, 3 नंतर 2 येतो. ओके, याच्या एका सोबत त्याचा काय घेतलेला आहे कॉन्जुगेट घेतलाय, त्याच्या पुढे येणारे नंबर आणि यांचा कोण घ्यायचा फक्त आपल्याला इमॅजिनरी पार्ट. आता जर इथं पाहिलं तर हा आयोटा आहे, हा ओमेगा आहे आणि हा ओमेगा क्यूब आहे. ओके, स्क्वेअर आहे. तर ह्या व्हॅल्यू तुम्हाला काय पाहिजेत माहित पाहिजे. दॅट्स इट. एवढं जर तुम्हाला माहित असेल तर या व्हॅल्यू फक्त आपण इथं पुट केल्या, इथं ओमेगा स्क्वेअर येतो, ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअरचा इमॅजिनरी पार्ट आपण उचलतो इंटू फक्त √3/4. म्हणजे एवढंच तुम्हाला करायचंय. ही जी होती ही टोटल कन्सेप्च्युअल पार्ट होता जो तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी समजून सांगितलंय, पण जरी तुम्ही पाहिलं नसेल तर या पॅटर्ननी तुम्हाला ते लक्षात ठेवायचंय. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने काय करायचंय काढायचंय. आता जर तुम्हाला असा प्रश्न पुन्हा विचारला गेला तर मात्र तुम्हाला स्पीडने काय करता आलं पाहिजे उत्तर काय करता आलं पाहिजे काढता आलं पाहिजे. याच्यासाठी 1 ते 1.5 मिनिटं सफिशियंट होतो. जर कन्सेप्च्युअली पार्ट जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर मात्र तुम्हाला स्पीडनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे, जाऊया आपण नेक्स्ट. आता सेकंड क्वेश्चन काय दिलंय बघा. सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय, इफ द कॉम्प्लेक्स नंबर हा एक कॉम्प्लेक्स नंबर दिलाय, आयोटा व्हॅल्यू किती आहे -1 प्युअरली रिअल आहे. पहा हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे हा प्युअरली रिअल आहे. प्युअरली रिअल हा असा आहे असं आपण कधी म्हणतो जेव्हा त्याचा इमॅजिनरी पार्ट हा काय असतो 0 असतो. जेव्हा इमेजनरी पार्ट 0 असतो तेव्हा तो प्युअरली रिअल असतो. म्हणजे थोडक्यात कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्मॅट माहिती आहे तुम्हाला, Z = a + आयोटा b. याला मी रिअल कधी म्हणणार आहे जेव्हा हा नंबर अस्तित्वात नसणार आहे. म्हणजे जेव्हा Z या ठिकाणी फक्त a असणार आहे तेव्हा त्याला काय म्हणणार आहे आपण रिअल नंबर, आणि Z फक्त आयोटा b असणार आहे त्यामध्ये a नसणार आहे तेव्हा त्याला काय म्हणणार आपण प्युअरली इमॅजिनरी नंबर.
आता यांनी सांगितले प्युअरली रिअल आहे, याचा अर्थ इमेजनरी झिरो आहे, याचा अर्थ फक्त त्यामध्ये ए कोणतरी कॉन्स्टंट नंबर, देन द व्हॅल्यू ऑफ थिटा, तर आपल्याला थिटाची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. मग आता या ठिकाणी जो तुम्हाला एक कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे हा Z1 आपण Z2च्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे वरती एक कॉम्प्लेक्स आहे, खाली एक कॉम्प्लेक्स आहे, ह्या दोघांचाही मिळून आपल्याला एकच पार्ट तयार करायचा आहे, एकच कॉम्प्लेक्स नंबर तयार करायचा आहे आणि त्याचाही आपल्याला इमेजनरी पार्ट घ्यायचा आहे, कारण इमेजनरी पार्ट झिरो आहे असं आपल्याला त्यांनी सांगितलंय. त्यांनी सरळ सरळ नाही सांगितलं का इमेजनरी पार्ट झिरो आहे, प्युअरली रिअल आहे, याचा अर्थ इमेजनरी पार्ट त्याचा झिरो आहे. जर मला इमेजनरी पार्ट झिरो करायचा असेल तर बेसिक फॉर्म्युला आहे पहा, ए अपॉन बी आयोटा अपॉन सी प्लस डी आयोटा, असा जर एखादा कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्मॅट दिला तर मला याचा तुम्ही विचारलं का सर याचा इमेजनरी पार्ट सांगा, तर इमेजनरी पार्ट काय होतो मी तुम्हाला सांगतो. इमेजनरी पार्ट या नंबरचा इमेजनरी पार्ट काय होतं पहा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, एडी मायनस बी सी अपॉन सी आणि डी चा स्क्वेअर करायचा, सी आणि डी चा काय होणार आहे, स्क्वेअर होणार. आता हा जो इमेजनरी पार्ट दिलाय याच्यासोबत पहा, याची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, झिरो दिलेली. म्हणजे जर तुमच्या लक्षात आलं असेल आता हा नंबर तिकडे जाऊन काय होणार आहे, झिरोच होणार आहे. म्हणजे इथे कोण राहणार आहे, एडी मायनस बी सी इज इक्वल टू काय राहणार आहे, झिरो, कारण हा नंबर तिकडे जाऊन काय होणार आहे, झिरो होणार. म्हणजे आता आपल्याला एडी मायनस बी सी एवढीच व्हॅल्यू फक्त काय करायची आहे, फाइंड आउट करायची, शोधायची. आता जर तुम्ही पाहिलं तर सेम या पॅटर्न मध्ये आपण गेलेलो. आता जर पाहिलं तर पहा, ए जो आहे ए ची व्हॅल्यू किती आहे, 4, बी ची व्हॅल्यू किती आहे, 3 आयोटा नाही, बी ची व्हॅल्यू आहे 3 साइन थिटा. त्यानंतर सी ची जर व्हॅल्यू विचारली तर ती आहे 1 आणि डी ची व्हॅल्यू किती आहे, -2 साइन थिटा आहे. पहा साइन सोबत घ्यायचंय, साइन प्रत्येकाचं सोबत घ्यायचंय, कारण इथे मायनसचा फॉर्म्युला आहे. आलं लक्षात. मग आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं हा काय झाला त्याचा इमेजनरी पार्ट आहे, हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. मग आता इथे जर पाहिलं तर 4 दोन्ही किती होणार आहे, 8, पण 8 ला सिम्बॉल कोणता येणार आहे, मायनस. ओके, 4 दोन्ही 8 मायनस काय लिहिणार आहे तुम्ही इथं, साइन थिटा, -8 साइन थिटा. ओके, आता त्याच्यासोबत जो असणार आहे पहा या ठिकाणी हा आला. इथे जर पाहिलं आता काय होणार आहे, 3 1 3, पण मिडलला कोणता सिम्बॉल आहे, मायनस. मिडलला कोणता सिम्बॉल आहे, मायनस. बी सी ह्या दोघांचं झालं, आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, -3 आयोटा, सॉरी आयोटा घ्यायचंच नाही आपल्याला, -3 काय लिहायचं आपल्याला, साइन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, 0. दॅट्स इट. का बरं असं घेतलं, कारण फक्त आपल्याला एवढंच करायचं, कारण खाली जो बेस येणार आहे तो ऑलरेडी तिकडे जाऊन काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे आता जर इथं पाहिलं तुम्ही ह्या दोघांची ऍडिशन केली, -11 साइन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, 0. म्हणजे ऑब्विसली साइन थिटाची व्हॅल्यू काय मिळाली मला, 0. साइन थिटा 0 हा कधी असतो, साइन थिटाचा फॉर्म्युलाच काय सांगतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ओके, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर साइन थिटा क्रिएट कधी होणार आहे, या ठिकाणी असणार आहे थिटा, अपोजिट साइड कोण असणार आहे, बी. ओके, इथं कोण असणार आहे, बी, आणि इथं कोण असणार, सॉरी बी, आणि इथं कोण असणार आहे, ए. म्हणजे या ठिकाणी जर साइन थिटा 0 आहे तर बी तयारच झालेला नाहीये. ओके, आणि जर बी तयारच नाहीये तर याचा अर्थ साइन थिटा हा कोणत्या ऍक्सिसवर गेला, एक्स ऍक्सिसवर गेला. साइन तयारच नाही झाला का, कारण बी अपॉन ए व्हायला बी तयारच होत नाहीये. म्हणजे बी जर नाहीये त्या ठिकाणी, ओके, तर त्या ठिकाणी कोण असणार आहे, डायग्राम नीट समजून घ्या. म्हणजे हा जो थिटा आहे हा कोणत्या ऍक्सिसवर असणार आहे, एक्स ऍक्सिसवर असणार, हा वाय ऍक्सिस आहे. ओके, मग अजून साइन 0 कुठे आहे, या ठिकाणी. ओके, ह्या ऍक्सिसवर सुद्धा साइन काय 0 आहे. म्हणजे इथे 0 डिग्री आहे, इथे पाय, आणि पुन्हा जर इथं आलं तर तो किती आहे, 2 पाय. म्हणजे साइन 0 कधी असतो, साइन 0 असतो 0 डिग्रीला, त्यानंतर पाय 2 पाय. ओके, त्यानंतर 3 पाय. इथं काय असतो, साइन 0 असतो. म्हणजे जर साइन 0 म्हणजे थिटाची जर व्हॅल्यू 0, थिटाची व्हॅल्यू पाय, थिटाची व्हॅल्यू 2 पाय, 3 पाय, अशी जर थिटाची व्हॅल्यू असतील तर साइनची व्हॅल्यू तिथं काय होणार आहे, त्यांच्यासोबत 0 होणार आहे. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर 1 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, या पद्धतीने एन पाय. ओके, आणि एन कोणाला बिलॉंग करतोय, झेडला बिलॉंग करतोय. तर या पॅटर्ननी तुम्हाला काय मिळालेलं, या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. ओके, म्हणजे पहा यांची व्हॅल्यू 1 2 3 4 5 7 काय असेल ते, म्हणजे पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय. ओके, या पद्धतीने साइन काय मिळणार तुम्हाला, 0 मिळणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायची होती, थिटाची व्हॅल्यू काय करायची होती, फाइंड आउट करायची होती. तर थिटाची व्हॅल्यू ती असणार आहे, त्या पॅटर्ननी ते इथे उत्तर काय होते आपल्याला मॅच होते. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा इमेजनरी पार्ट काय पाहिजे, माहित पाहिजे. जर तुम्हाला इमेजनरी पार्ट कळला तर सिंपल मध्ये तुम्हाला काय करता येणार आहे, उत्तर काढता येणार आहे. आले लक्षात. ठीक आहे, मग आता या ठिकाणी तुम्हाला एक पार्ट लक्षात ठेवायचा आहे. तो पार्ट कोणता, समजा ए प्लस बी आयोटा आणि सी प्लस डी आयोटा. आता पहा, खरं तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह कसा करता, हा एक कॉम्प्लेक्स तुम्हाला दिला. आता जर दोन कॉम्प्लेक्स, मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून सांगतो या ठिकाणी. जर याला तुम्ही काय करता पहा, सी मायनस डी आयोटानी काय करता,
सी मायनस डी आयोटाने काय करता मल्टिप्लाय करता. जेव्हा तुम्ही या पद्धतीने मल्टिप्लाय करता तेव्हा खाली जर पाहिलं तर ए प्लस डी आयोटा म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी, पण कॉम्प्लेक्समध्ये इथे काय होतं सी स्क्वेअर डी स्क्वेअर होतं आणि वरती मात्र ए प्लस बी आयोटा ओके आणि सी मायनस डी आयोटा ह्या दोघांचं काय होतं मल्टिप्लिकेशन होतं. मग जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर ए कोणासोबत जाणार आहे सी सोबत जाणार आहे आणि त्यानंतर ए कोणासोबत जाणार आहे डी सोबत जाणार आहे, म्हणजे इथे काय होणार आहे ए सी ओके मायनस ए डी आयोटा होणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर प्लस आता बी इथे काय होणार आहे बी सी आयोटा ओके आणि हा बी इथे काय होणार आहे पा ऑलरेडी तर प्लस मायनस मायनस येणार आहे पा आणि आयोटा आयोटा आयोटाचा स्क्वेअर हा काय होतो -1 मुळे हा काय होणार आहे प्लस आणि इथे काय होणार आहे बी डी होणार आहे. आलं लक्षात. तर या पद्धतीने आणि इथे जर पाहिलं तर काय आहे सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. आता जर आपण रिअल पार्ट एकत्र केले आणि आयोटावाले पार्ट एकत्र केले तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल इथे कोण आहे ए सी ओके तिकडनं कोणाला बी डी ओके मिडलला कोणतं आहे मायनसच आहे. इथे जर पाहिलं सॉरी पा इथे कोण आहे ए सी तिकडनं कोणाला प्लस बी डी इथे कोण आहे बी सीला मी पुढे घेतो एडीला जरी एडी मागे पुढे जरी केलं नो इशू. म्हणजे इथे जर पाहिलं तर हा रिअल पार्ट आहे त्याला बेस सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर मायनस इथे हे हे मायनसचं सिम्बॉल आहे इथे काय येणार आहे एडी प्लस बी सी ओके आणि याच्या बाहेर काय देणार सॉरी खाली काय असणार आहे सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आणि याच्यासोबत कोण असणार आहे आयोटा. लक्षात जर हे मायनसचं साईन मी कॉमन काढलं तर ऑब्विसली इथे काय होणार आहे म्हणजे इथे काय होईल प्लस होईल ओके किंवा मायनसचं साईन आता या ठिकाणी मी काय करतोय कॉमन काढतोय. मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून ठेवली या ठिकाणी फक्त. जर इथं मी मायनसचं साईन कॉमन काढला तर इथे काय होणार आहे मायनस होणार आहे ओके आलं लक्षात. तर या पद्धतीने एडी मायनस बी सी आता आपण जो फॉर्म्युला यूज केला होता एडी मायनस बी सी ओके आपण काय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर म्हणजे हा काय झाला त्याचा रिअल इमेजनरी पार्ट आणि हा कोणता आहे त्याचा रिअल पार्ट. म्हणजे इथून पुढे तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय एसी आणि बी डी जर रिअल पार्ट तुम्हाला विचारला रिअल पार्ट हा आहे आणि हा कोणता आहे त्याचा इमेजनरी पार्ट हा तुम्हाला पार्ट करून ठेवायचा. म्हणजे या पॅटर्ननी जर तुम्हाला उत्तर दिलं तुम्हाला विचारलं इमेजनरी पार्ट तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं खाली बेस सी स्क्वेअर डी स्क्वेअर असणारच आहे. जर तुम्हाला सांगितलं रिअल पार्ट तर ए सी नी करायचं आणि बी डी नी करायचं पण मध्ये कोणता सिम्बॉल आहे प्लसचा सिम्बॉल आहे. आलं लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला ही कन्सेप्ट काय करायची लक्षात ठेवायची आहे. मी तुम्हाला त्या प्रश्नासोबत त्याची कन्सेप्ट काय हे पण एक्सप्लेन करतोय ओके ठीक आहे. त्यानंतर पहा आता पुढची कन्सेप्ट काय सांगितली लेट झेड बी द कॉम्प्लेक्स नंबर दॅट मोड ऑफ झेड काय सांगितलंय मोड ऑफ झेड प्लस झेड म्हणजे या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर आपण म्हणतोय इज इक्वल टू 3 प्लस आयोटा वेअर आयोटा -1 देन मोड ऑफ झेड ची व्हॅल्यू काय आहे. आता जर एक कॉम्प्लेक्स नंबर आपण कन्सिडर केला झेड इज इक्वल टू ए प्लस आयोटा बी ओके हा आपला कॉम्प्लेक्स नंबर. आता या कॉम्प्लेक्स नंबरचं त्यांनी काय करायला सांगितलं मोड घ्यायला सांगितलं. जर त्यांनी कॉम्प्लेक्सचा मोड घ्यायला सांगितलाय आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सच ऍड केलाय आणि तेव्हा तुम्हाला जे आन्सर मिळाले ते आहे 3 प्लस आयोटा. तर याचा अर्थ काय होतो मोड ऑफ झेडचा अर्थ होतो अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे तर माहिती तुम्हाला ओके. म्हणजे जर एखादा कॉम्प्लेक्स दिला तुम्हाला ए प्लस आयोटा बी आणि याचं तुम्हाला सांगितलं का मोड घ्या याचा मोड काय होणार आहे मोड ऑफ झेड इज इक्वल टू अंडर रूट काय येतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येतं. मग त्या पॅटर्न मी इथं लिहिलं झेड मी पुन्हा लिहून घेतला प्लस ए प्लस आयोटा बी ओके. म्हणजे आता या ठिकाणी जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर हा काय त्याचा मोड आहे हा एक कॉम्प्लेक्स आहे आणि इज इक्वल टू काय दिलंय 3 प्लस आयोटा ओके ठीक आहे. आता जर मी याचा रिअल पार्ट बाजूला आणि आयोटावाला पार्ट जर बाजूला करायचं ठरवलं बाय इक्वेलिटीने काय येणार आहे पहा अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए हा रिअल पार्ट आहे एवढा हा काय त्यांचा रिअल पार्ट आहे इज इक्वल टू काय येणार आहे 3 आणि जर पलीकडे पाहिलं तर आयोटाला आयोटा हा जर पार्ट रिअल इक्वल करायचं म्हटलं तर बी ची व्हॅल्यू किती आलेली आहे बी ची व्हॅल्यू आलेली आहे 1 का कारण आयोटाला आयोटा कॅन्सल ओके. म्हणजे जर तुम्ही इथं बारकाईने पाहिलं तर हा कोणता आहे हा त्यांचा आहे रिअल पार्ट हा कोणता आहे रिअल पार्ट आणि हा कोणता आहे इमेजनरी पार्ट. बाय इक्वेलिटीने बी ची व्हॅल्यू किती होणार आहे 1 होणार आहे आणि 3 ची व्हॅल्यू एवढी होणार आहे. म्हणून आता आपण याला सॉल्व्ह करायला जर सुरुवात केली तर काय होणार आहे अंडर रूट इथं काय होणार आहे एचा स्क्वेअर प्लस इथं जर पाहिलं तर बी ची व्हॅल्यू किती आहे 1 ओके आताच आपण घेतली 1 चा स्क्वेअर ओके आणि हा जो ए आहे एला समजा मी तिकडे पाठवलं तर काय होणार आहे 3 मायनस ए ओके. म्हणजे आता जर आपण सॉल्व्ह करायला सुरुवात केली याला तर इथे काय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 3 मायनस ए. आता मला ही जी व्हॅल्यू आहे ही रूट मध्ये नकोय म्हणून मी इथे स्क्वेअर करेल. स्क्वेअर जर केला तर ए स्क्वेअर प्लस 1
इज इक्वल टू हे रूटचं सिम्बॉल निघून गेला, इथे मात्र 3 मायनस ए ब्रॅकेटचा काय होणार आहे स्क्वेअर. म्हणजे इथे जर पाहिलं तर ए स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू इथे ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअरचं एक्सपान्शन. मग ए मायनस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरचं एक्सपान्शन माहिती तुम्हाला, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होईल, ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. या एक्सपान्शनच्या रूलनुसार आता आपल्याला इथे वापरायचे काय, 3चा स्क्वेअर 9, ओके, मायनस 3 टू जा 6a आणि प्लस काय होणार आहे एचा स्क्वेअर होणार आहे. हे याचं एक्सपेन्शन. मग आता जर इथं पाहिलं तर ए स्क्वेअरला ए स्क्वेअर काय झाला, कट झाला. मग इथे जर पाहिलं तर 1 आहे. आता मायनस 6a ला जर मी इकडे ट्रान्सफर केलं तर तो प्लस 6a झाला, 9 आहे तिकडं, हे जाऊन मायनस 1 होणार आहे. 6a बरोबर तिकडे आले 8, म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली 8/6, म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली 4/3, म्हणजे मला a ची व्हॅल्यू. हेच माझं फायनल आन्सर आहे का, 100% नाही. का, मला विचारली कोणाची व्हॅल्यू, मोड ऑफ झेड. आता मोड म्हणजे काय, मोड म्हणजे अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे आता जर मला याची व्हॅल्यू काढायची असेल तर अंडर रूट ए स्क्वेअर, ए म्हणजे कोण आहे, ए ची व्हॅल्यू माझी आहे 4/5, याचा काय होणार आहे स्क्वेअर, प्लस बी कोण आहे माझा 1, 1चा काय होणार आहे स्क्वेअर. म्हणजे आता जर मी याला सॉल्व्ह करायला गेलो तर पहा 4चा किती होणार आहे 16/5चा 25 प्लस किती होणार आहे 1. म्हणजे जर याला मी परत पुन्हा पुढे जाऊन सॉल्व्ह केलं तर काय होणार आहे 25 5चा 25 आणि 16, 4चा 2 2 4 2 3 6, सॉरी इथे किती आहे 9, इथे 3 आहे, ओके ठीक. या ठिकाणी 3 आहे, इथे किती आले 9. मग इथे किती होणार आहे, बेस वरती जर पाहिलं तर 25 आणि खाली जर पाहिले तर किती आले 3, आणि यांना जर मी स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं तर फायनल आन्सर काय येणार आहे 5 इथे 9 आहे, सॉरी 5 किती येणार आहे 3, ओके. म्हणजे माझा जो ऑप्शन असणार आहे तो काय असणार आहे 5/3. तर या पॅटर्ननी तुम्हाला काय करता येणार आहे, उत्तर काय करता येणार आहे, शोधता येणार आहे. तर लक्षात ठेवा मला कोणता पॅटर्न दिला होता आणि त्या पद्धतीने मी कशा पद्धतीने उत्तर काढलेलं आहे. हे फक्त तुम्हाला स्पीडने करायचंय आणि याची प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही जास्त कराल, जेवढी जास्त कराल तेवढं तुमचं काय होणार आहे, स्पीड वाढणार आहे. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला प्रश्न काय करायचा होता, हा सॉल्व्ह करायचा होता. आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, द मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज. आता पहा क्वेश्चन खूप चांगला आहे आणि याला सॉल्व्ह करण्याची एक छान ट्रिक सुद्धा आहे. तर पहा काय सांगितलंय, द मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट, मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, कॉम्प्लेक्स नंबर कोणता आहे, हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे ज्याला आपण झेड म्हणू. काय झेडची व्हॅल्यू 6 + 8 आयोटा, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. ह्या कॉम्प्लेक्स नंबरचं काय घ्यायचं आहे स्क्वेअर रूट. ह्या कॉम्प्लेक्स नंबरचं काय घेतलं मी स्क्वेअर रूट, आणि याचा काय काढायचा आहे मोड काढायचा आहे. आता फॉर्म्युला नीट समजून घ्या. स्क्वेअर रूट एका कॉम्प्लेक्सचा नंबर आणि त्याचा मोड काढायचा असेल तर तो इक्वल होतो कोणाला, स्क्वेअर रूट ऑफ मोड ऑफ झेड. बरोबर आहे. याचाच अर्थ असा होतो काय, स्क्वेअर रूट मध्ये मोड ऑफ झेड म्हणजे काय, पुन्हा स्क्वेअर रूट येतं आणि स्क्वेअर रूट मध्ये काय लिहितो आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा कोण आहे, हा आहे मोड, आणि हा कोण आहे, हे आहे बाहेरचं स्क्वेअर रूट. म्हणजे या फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला हा फॉर्म्युला लक्ष ठेवायचा आहे का, स्क्वेअर रूट जर आतमध्ये असेल आणि त्याचा मोड घ्यायचा असेल तर हा जो मोड आहे हा त्या कॉम्प्लेक्स नंबरला देऊन स्क्वेअर रूट बाहेर काढलं तरी चालतं. आणि हा जो मोड आहे या मोडचाच मिनिंग काय होतं, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हे मोठंवालं स्क्वेअर रूट आहे, मिडल आतलंवालं स्क्वेअर रूट आहे. आता याच्यात जर पाहिलं तर ए आणि बी कोण आहे, तुमचा जो ए आहे हा 6 आहे आणि हा बी आहे 8 आहे, ओके. प्लस म्हणजे 6चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर, म्हणजे 6चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर, ओके. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर अंडर रूट इथे किती होणार आहे रूटमध्ये, अंडर रूट इथे किती होणार आहे 36 प्लस 64, ओके. म्हणजेच अंडर रूट आता इथे किती होणार आहे, ह्या मोड 100. आता हे 100 रूटच्या बाहेर येतील तेव्हा त्याच्यानंतर काय येणार आहे उत्तर 10, ओके. म्हणजे अंडर रूट मध्ये किती आलं 10. आता या ठिकाणी जर पाहिलं तर अंडर रूट 5 ऑप्शन नाही. याला जर आतमध्ये घेऊन गेलं तर हा 4 होईल, 5 चोक 20 हा पण नाही. पहा हे दोनचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते अंडर रूट 10 येणार, ओके. म्हणजे माझा पर्याय कोणता आहे सी. तर या पद्धतीने मला हा प्रश्न काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. आले लक्षात, ठीक आहे. त्यानंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न, आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, ओके. आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, या कॉम्प्लेक्स नंबरचं मला काय काढायचं आहे आर्ग्युमेंट काढायचं आहे. जर मला आर्ग्युमेंट काढायचा असेल तर आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला काय माझ्याकडे, आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजे अँप्लिट्यूड, ओके. आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल टू फॉर्म्युला काय त्याचा, आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजेच थिटा, थिटा म्हणजेच काय टॅन इनवर्स बी अपॉन ए. जर बी अपॉन ए, आता हा बी अपॉन ए म्हणजे कोण आहे, जर तुमचा कॉम्प्लेक्स झेड इज इक्वल टू ए प्लस आयोटा बी या फॉर्मॅटमध्ये असेल तर, जर तुमचा कॉम्प्लेक्स झेड इज इक्वल टू एक्स प्लस आयोटा वाय जर असेल तर तो वाय अपॉन एक्स होणार आहे. दॅट्स इट, एवढंच बदल. म्हणजे हा आर्ग ऑफ झेड आहे, आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजेच अँप्लिट्यूड ऑफ झेड. म्हणजे तुमचा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे हा एक्स ऍक्सिस सोबत किती डिग्रीचा अँगल तयार करतो, तो डिग्रीचा अँगल काढायचा आहे आणि हा आपल्याला काय दिलेला आहे एक नंबर दिलेला आहे.
कॉम्प्लेक्स नंबर दिले. जर मला हा कॉम्प्लेक्स नंबर दिलाय, हा जर पाहिलं तर वरती एक कॉम्प्लेक्स आहे, खाली एक कॉम्प्लेक्स आहे. ह्या दोघांना मिळून मला एकच कॉम्प्लेक्स बनवायचा आहे आणि त्याचा b/a करायचं, म्हणजे माझं उत्तर या ठिकाणी मला मिळणार आहे. ओके, दॅट्स इट. मग आता हे काढत असताना दॅट्स इट, सिंपल मला काय करायचंय, वरती किती दिलेले आहे 13 मायनस 5 आयोटा आणि खाली जर पाहिलं तर 4 मायनस 9 आयोटा दिले. मला याला इंटू करायचंय. याला इंटू करताना मी रॅशनलाइज करणार आहे. ओके, काय करणार आहे, 4 मायनस 9 आयोटा आहे, इथं 4 प्लस 9 आयोटा आणि मी काय केलं, दोन्ही बाजूला काय केलं, मल्टिप्लाय केलं. हे मल्टिप्लाय केल्यामुळे मला काय मिळालं, खाली जर पाहिलं तर 4चा स्क्वेअर होणार आहे प्लस 9चा स्क्वेअर होणार आहे. ओके, वरती जर पाहिलं 13 चोक 52, 52, 13 नवे 17 दर्श. ओके, म्हणजे 117 आयोटा. ओके, ठीक आहे. आता इथं मायनस 5 चोक किती होणार आहे, मायनस 20 आयोटा. ओके, त्यानंतर हा इथे गेला, त्यानंतर हा इथे गेला, 9 5 45 मायनस. आता पहा इथे काय होणार आहे, ऑलरेडी प्लस इंटू मायनस मायनस येणार आहे. 9 5 45 45 मी राईट केले. आयोटा इंटू आयोटा, आयोटाचा स्क्वेअर होणार आहे. आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती, -1. जर -1 इथं मल्टिप्लायला आला तर -1 नी इथं फक्त साइन काय होणार आहे, प्लस होणार आहे. दॅट्स इट. हे कळलं पाहिजे तुम्हाला. मग आता इथं काय होणार आहे, ह्या दोनची ऍडिशन. जर ह्या दोनची मी ऍडिशन करायला गेलो, 45 आणि इथं किती होणार आहे, 52, म्हणजे किती होणार आहे, 97. जर 117 मधनं 20 आयोटा गेले तर पुन्हा येणार आहे प्लस 97 आयोटा आणि जर मी खाली दोनची ऍडिशन केली तर 4चा वर्ग किती येणार आहे, 16 प्लस 9चा वर्ग किती येणार आहे, 81. म्हणजे ह्या दोनची ऍडिशन पण 97 आहे. म्हणजे एक स्टेप मी कमी करतोय, लक्षात येते का पहा, इथे खाली 97 आहे. आता हा 97 बेस याला सुद्धा आहे, हा 97 बेस याला सुद्धा आहे. मग जेव्हा किंवा मी जर 97 कॉमन काढले, आतमध्ये काय राहणार आहे पहा, 97 मी कॉमन काढले, आतमध्ये कोण राहिलं, 1 प्लस आयोटा आणि खाली बेस कोण आहे, 97 आहे. मग याचा अर्थ या ठिकाणी काय झालं, 97 ला 97 कट झाले, 1 प्लस आयोटा. आता 1 प्लस आयोटा आहे, याचा अर्थ a ची व्हॅल्यू किती आहे, 1 आणि b ची व्हॅल्यू पण किती आहे, 1. जर ह्या दोन्हीही व्हॅल्यू 1 आहे तर टॅन इनवर्स b/a म्हणजेच काय होणार आहे, टॅन इथे काय येणार आहे, इनवर्स 1 येणार आहे. टॅन 1 हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा पायची व्हॅल्यू, थीटाची व्हॅल्यू π/4 आहे. कारण टॅन 45 हा किती आहे, 1 आहे आणि टॅन π/4 याची व्हॅल्यू किती आहे, 45. ओके, म्हणजे टॅन π/4 ची व्हॅल्यू आहे आणि म्हणून इथे जो आर्ग्युमेंट दिलेला आहे, तो आर्ग्युमेंट म्हणजे तो जो अँगल आहे तो किती आहे, π/4 आहे. तर या पद्धतीने मी हा क्वेश्चन काय केलेला आहे, सॉल्व्ह केलेला आहे. ओके, आले लक्षात. तर जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन काय दिली आहे, नेक्स्ट क्वेश्चन दिलाय या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर दिलाय आणि यांनी सांगितले हा प्युअरली इमॅजिनरी. जर हा प्युअरली इमॅजिनरी आहे तर याचा रिअल पार्ट हा काय, 0 आहे. आपण याच्या आधीच्या एका प्रॉब्लेम मध्ये पाहिलं होतं. मला जर याचा रिअल पार्ट काढायचा आहे, पहा मी तुम्हाला हे एक कन्सेप्ट सुद्धा क्लिअर करून सांगितली. इथे जर पाहिलं तर हा काय रिअल पार्ट आहे, हा काय इमेजिनरी पार्ट. रिअल पार्ट मला लक्षात ठेवायचा AC प्लस BD अपॉन C² प्लस D². ओके, डन. मग या कन्सेप्टचा मला या ठिकाणी काय झाला, वापर झाला. म्हणून मी तुम्हाला सांगतो का थोडासा सुरुवातीला काय लागेल, वेळ लागेल, पण कन्सेप्ट मात्र तुम्ही आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना नोट्स पण राईट करत चला. मी नवीन काय शिकलो, नवीन कोणता फॉर्म्युला शिकलो, ज्या की वन शॉट पाहत असताना किंवा अख्ख्या टॉपिकचा अभ्यास करत असताना माझ्या लक्षात नाही आलेला. आता जर तुम्ही पहिलाच क्वेश्चन पाहिला तर एरो ट्रायंगल हा की तुमच्या कॉम्प्लेक्स नंबरच्या ह्या टॉपिकमध्ये नाही आलेला, पण तुम्हाला तो आता सीईटीला विचारला गेलेला आहे. तर हे लक्षात ठेवायचं, ही शॉर्ट ट्रिक्स आहे. तर या सगळ्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला नोट डाऊन करत चालायचं आहे प्रत्येक क्वेश्चन. आता जर तुम्ही पाहिलं तर सीईटीचे खूप सारे क्वेश्चन, सीईटीच्या टाईपचे खूप सारे क्वेश्चन आहेत, ज्याची प्रॅक्टिस तुम्हाला तुमचे टीचर पण घेत असतील किंवा तुम्ही युट्यूबवर पण पाहत असाल. पण तरी सुद्धा सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना कोणत्याही ठिकाणी कोणीही शिकवत असलं तरी वही पेन हातात ठेवा आणि तुम्ही जे नवीन शिकाल त्या टॉपिक रिलेटेड ते पॉईंट आउट करत जा. ओके, ठीक आहे. आता हा एक तुम्हाला काय दिलेला आहे, कॉम्प्लेक्स नंबर दिला आणि या कॉम्प्लेक्स नंबर प्युअरली इमेजिनरी आहे. तर तुम्हाला काय करायचंय, थीटाची व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची. जर मला थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर रिअल पार्ट काय त्याचा, प्युअरली इमेजिनरी असल्यामुळे रिअल पार्ट 0 आहे. मग मी याचा रिअल पार्ट काढून घेईन. याचा रिअल पार्ट मी कसा काढणार आहे पहा, मी काय करणार आहे, रिअल पार्ट AC प्लस BD अपॉन C² प्लस D² इज इक्वल टू 0. त्यामुळे मला हा काय झाला, रिअल पार्ट आणि तो 0 आहे. मग हा कोणाचा घेतोय, हा फॉर्म्युला आपण लिहितोय. ओके, हा कोणाचा फॉर्म्युला आहे, Z इज इक्वल टू A प्लस B आयोटा अपॉन C प्लस D आयोटा. अशा फॉर्मॅटमध्ये जर एक्झाम्पल तुम्हाला दिलं तर त्याचा हा रिअल पार्ट आहे. मग जर हा रिअल पार्ट आहे, हा काय बेस आहे, हा तिकडे जाऊन काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे इथे कोण राहणार आहे, फक्त AC प्लस BD इज इक्वल टू काय येणार आहे, 0. आता A आणि C ची व्हॅल्यू, A आणि C म्हणजे किती होणार आहे, 3 1 3, म्हणजे या ठिकाणी मी काय लिहिलं 3 प्लस BD. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर प्लस इंटू मायनस मायनस, म्हणजे या ठिकाणी माझं जे साइन आहे ते काय होणार आहे, मायनस होणार. ओके, प्लस मी हे लिहिलं होतं, पण इथं प्लस इंटू मायनस असल्यामुळे B आणि D त्यातला D हा काय, -2 साइन.
म्हणजे इथे जर पाहिलं तर बेदोनी 4 साइन इंटू साइन साइन थिटा होणार आहे. आयोटाने आयोटाला मल्टिप्लाय करायचं नाही. आपण इथे फक्त आणि फक्त कोइफिशियंट घेतोय, आयोटा घेत नाही. ओके, म्हणजे इथे काय होणार आहे बेदोनी 4 आणि साइन थिटा इंटू साइन थिटा म्हणजे 4 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती आले 0. कारण या फॉर्म्युल्याने मला इथपर्यंत आणून ठेवलं. मग आता जर तुम्ही पाहिलं सिंपल फॉर्म्युला काय होणार आहे, हा -4 साइन स्क्वेअर थिटा तिकडे जाणार आहे, इकडे कोण राहिला 3, तिकडे कोण राहिला इक्वल 4 साइन स्क्वेअर थिटा. मग आता हा जो 4 आहे हा डिवाइडला येईल, म्हणजे इकडे काय होणार आहे 3/4, तिकडे कोण राहिला साइन स्क्वेअर थिटा. मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे, साइन थिटाची पाहिजे, म्हणून मी स्क्वेअर रूट घेणार आहे. म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू प्लस 3 ची व्हॅल्यू किती येणार आहे 3 अपॉन सॉरी स्क्वेअर रूट घेते तुम्ही √3 अपॉन 4 किती आहे 2 आहे. ओके, म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू प्लस मायनस √3/2. √3/2 साइन थिटा कधी होणार आहे, जेव्हा थिटाची व्हॅल्यू ही म्हणजे 60 ची व्हॅल्यू आहे, म्हणजे π/3. लक्षात आलं, म्हणजे थिटा π/3 किंवा π/3च्या मल्टिपल मध्ये जेव्हा जाणार आहे तेव्हा ही व्हॅल्यू काय होणार आहे क्रिएट होणार आहे. म्हणजे π/3 या ठिकाणी माझा या फॉर्मॅटमध्ये येतो आणि म्हणून पर्याय क्रमांक काय माझा. लक्षात आलं, तर 2n π/3 ही व्हॅल्यू मला या ठिकाणी काय झालेली मॅच झालेली. म्हणजे यासाठी मला सर्वात कामी आलं कोणता फॉर्म्युला, हा फॉर्म्युला. तर मला हे लक्षात ठेवायचं. ओके, आता याची बेसिक कन्सेप्ट आपण मागे एकदा पाहिली, सेम असाच प्रश्न होता, फक्त तिथे जो विचारला होता तिथं प्युअरली म्हणजे त्याचा इमेजनरी पार्ट 0 होता, आता इथे रिअल पार्ट 0. म्हणजे दोघंही तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे, त्याचा बेस हा आहे, लक्षात ठेवत चला. ओके, ठीक आहे, तर या पॅटर्ननी मी या प्रश्नापर्यंत पोहोचलेलो आहे. त्यानंतर आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन पहा. द कॉम्प्लेक्स नंबर काय सांगितलेलं आहे इथं पहा, साइन एक्स प्लस आयोटा कॉस 2x कॉस एक्स मायनस आयोटा साइन 2x आर कॉन्जुगेट इच अदर. हे दोघं एकमेकाचे काय कॉन्जुगेट आहेत. पाहता जर हा एक कॉम्प्लेक्स तुम्हाला दिलेला आहे आणि हा एक कॉम्प्लेक्स तुम्हाला दिलेला आहे, दोन वेगवेगळे कॉम्प्लेक्स तुम्हाला दिलेत आणि ते सांगितलेत एकमेकाचे कॉन्जुगेट आहेत. ओके, जर एकमेकाचे ते कॉन्जुगेट असतील तर पहा, समजा फॉर एक्झाम्पल हा एक कॉम्प्लेक्स तुम्हाला दिला ए प्लस आयोटा बी आणि जर तुम्हाला सांगितलं आर कॉन्जुगेट टू इच अदर. ओके, समजा याचा मी काय घेतला कॉन्जुगेट घेतला, तर हा काय होणार आहे ए मायनस आयोटा बी. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर त्याचा रिअल पार्ट काय होणार आहे इक्वल होणार. आता रिअल पार्टला जर रिअल पार्ट इक्वल होणार असेल, ओके, तर इथं कोण आहे साइन एक्स आणि इथं कोण आहे कॉस एक्स. ओके, आता तुम्ही जर पाहिलं तर याचा हा रिअल पार्ट आहे, याचा हा काय, याचा हा रिअल पार्ट आहे, याचा हा रिअल पार्ट, बरोबर. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर याचा बी आणि बी हे सुद्धा एकमेकाला काय होणार आहेत मॅच होणार आहेत. म्हणजे साइन कोणाचं चेंज झाले, फक्त आयोटाचं साइन चेंज झालेलं आहे. मग आता जर तुम्ही पाहिलं तर साइन एक्स इक्वल कॉस एक्स इक्वल साइन 2x हे पॉसिबल कधी होऊ शकतं, साइन 2x इक्वल कॉस 2x. कोणत्या x ला ही दोघंही इक्वल होतात. ओके, याच पद्धतीने आता इथे तुम्ही सांगू शकता का साइन एक्स आणि कॉस एक्स, साइन एक्स इक्वल काय येणार आहे कॉस एक्स. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर पहा साइन 45 ला आणि कॉस 45 ला दोघांची व्हॅल्यू काय सेम आहे. ओके, साइन 45 म्हणजे किती π/4. π/4 इथं कुठं आहे नाहीये. दुसरीकडे गेलो आपण, दुसऱ्या बी ला जर आपण इक्वल करायचं ठरवलं तर साइन 2x कॉस 2x इथं ते दोनही इक्वल कधी होऊ शकतात, नॉट पॉसिबल. कारण इथे होणार आहे हे साइन π/4 ला होणार आहे 45 ला, साइन π/4 या ठिकाणी तुम्हाला कुठेही दिसत नाहीये. सॉरी एक्स ची व्हॅल्यू π/4 इथे कुठेही नाहीये, म्हणजे नो व्हॅल्यू ऑफ एक्स. तर एक्स ची व्हॅल्यू नाहीये या ठिकाणी, तर जी काय करेल एकमेकाला काय करेल इक्वल करेल. आलं लक्षात. पण दुसरी गोष्ट अशीही लक्षात ठेवा का एक्स जो तुम्हाला इथे ठेवायचा आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला पुट करायचा आहे आणि ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर हा जो कॉम्प्लेक्स येणार आहे त्याचाच तो काय मिळाला पाहिजे कॉन्जुगेट मिळाला पाहिजे आणि हे या ठिकाणी काय होत नाही पॉसिबल होत नाही. आलं लक्षात. तर या पद्धतीने एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार नाही. का मिळणार नाही, कारण हे दोनही व्हॅल्यू इक्वल होणार नाही जेव्हा तुम्ही एक्स काय करणार आहे पुट करणार आहे त्यामध्ये. आलं लक्षात, समजलंय नक्की. डन, जायचं पुढे. आलो आपण. आता पहा क्वेश्चन नंबर 9 काय सांगितलं या ठिकाणी. आता इथे काय सांगितले कॉस थिटा आयोटा साइन रेस टू 4 साइन थिटा आयोटा कॉस रेस टू 5 वेअर आयोटा इज इक्वल टू √-1. ठीक आहे, आता यापैकी याचं कोणतं एक्सपेन्शन नक्की हे आहे आपल्याला चेक करायचं आहे. आता या ठिकाणी कोणता आहे डी मोअर्स थेरम तुम्हाला काय करावं लागणार आहे यूज करावं लागणार आहे. त्यानंतर डी मोअर्स थेरम आणि त्यानंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, आता एक्सपोनेन्शियल फॉर्म काय तो नीट समजून घ्या. कॉस थिटा प्लस आयोटा साइन थिटा याच्याऐवजी तुम्ही लिहू शकता आयोटा ई रेस टू आयोटा थिटा. आता त्याच्यानंतर जो फॉर्मॅट आहे तो कोणता आहे ते पहा, कॉस थिटा
प्लस आयोटा साइन थिटा. जर याचा इंडेक्स जर तुम्हाला n दिला तर डी मोअर्स थेरम काय सांगतो पा, हा n आतमध्ये घ्या म्हणजे काय कॉस n थिटा प्लस आयोटा साइन n थिटा. ओके, लक्षात ठेवा. या पद्धतीने डी मोअर्स थेरम मी काय होतं त्याचं एक्सपान्शन होतं. आता ह्या दोन पार्ट आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, वापर करायचा आहे. आता जर तुम्ही पाहिलं इथं काय सांगितलंय पा, कॉस थिटा प्लस आयोटा काय दिलेला आहे, साइन थिटा. ओके, आता या ठिकाणी मी काय लिहू शकतो, या ठिकाणी मी लिहू शकतो ई रेस टू आयोटा थिटा. याचा इंडेक्स किती दिलाय 4 आणि म्हणून मी याचा इंडेक्स किती लिहिला 4. आता जर तुम्ही बेसला पाहिलं तर बेसला पहा साइन थिटा आयोटा कॉस थिटा. आपल्याकडे फॉर्म्युला कोणाचा आहे, कॉस थिटा आयोटा साइन थिटा. म्हणून मी या ठिकाणी काय करेल, आयोटाला बाहेर काढेल. जर मी आयोटाला बाहेर, आता आयोटाला बाहेर काढण्याचं रिझन नीट समजून घ्या. पहा आयोटाला बाहेर जर मी काढलं तर इथे पहा आयोटा आहे, इथे कोणीच नाही साइन सोबत. का, कारण खरं तर मला साइन सोबत आयोटा पाहिजे. म्हणजे या ठिकाणी चेंज काय होणार आहे पहा, आयोटा आतमध्ये लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी मी काय लिहिलं पहा, कॉस थिटा काय लिहिलं मी, कॉस थिटा मायनस आयोटा साइन थिटा आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटचा रेस टू काय लिहिणार मी 5. आता तुम्ही मला हे काय लिहिले पहा, मी ह्या दोघांमधनं आयोटाला कॉमन काढलं. कसं, जर तुम्ही पाहिलं तर ह्या आयोटाने कॉसला मल्टिप्लाय केल्यानंतर कोण येणार आहे, आयोटा कॉस थिटा. ओके डन. ह्या आयोटाने मी जेव्हा साइनला मल्टिप्लाय करणार आहे, आयोटा इंटू आयोटा काय होणार आहे, आयोटाचा स्क्वेअर. आयोटाचा स्क्वेअर काय होणार आहे, -1. -1 इथं काय करणार आहे, प्लस. म्हणजे इथे राहिलं कोण, प्लस साइन थिटा प्लस साइन थिटा. म्हणजे यातून मी आयोटाला बाहेर काढलं. का, कारण मला फॉर्म्युला क्रिएट करायचा होता, कॉस थिटा आयोटा साइन थिटा, कॉस थिटा आयोटा साइन थिटा. आता जर पाहिलं तर हा जो 5 इंडेक्स आहे हा आयोटाला पण जाणार आहे आणि ह्या पॅटर्नला पण जाणार आहे. म्हणजे जर आता याचा बेस मला लिहायचा असेल तर तो बेस मी काय लिहिणार आहे, आयोटा रेस टू 5 ब्रॅकेट कॉस थिटा मायनस आयोटा साइन थिटा. मग आता याचा इंडेक्स पण कोण होणार आहे, 5. आता जर याचा इंडेक्स 5 झाला तर पहा मी याच्या पुढे काय लिहितोय, याचं एक्सपान्शन वरती तर काय ई रेस टू आयोटा थिटा रेस टू किती दिलेला आहे 4. आता मी खाली काय लिहितोय पहा, हा आयोटा रेस टू पाय. आता आयोटा रेस टू पायची व्हॅल्यू किती येणार आहे, जर त्यातून 4 आयोटा बाहेर काढले तर त्याची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे फक्त कोण राहिलं, आयोटा. आता हे तर तुम्हाला माहिती आहे सर्वात बेसिक काय, आयोटा रेस टू 4 ची व्हॅल्यू किती असते, 1. आयोटा रेस टू 5 याचा अर्थ काय होतो, आयोटा रेस टू 4 इंटू आयोटा रेस टू किती, सॉरी 1. ओके, म्हणजे या ठिकाणी याची व्हॅल्यू किती येणार आहे, 1. म्हणजे इथं इंटू कोण आला, आयोटा. म्हणजे इथं किती आले व्हॅल्यू, आयोटा. ओके, म्हणजे या ठिकाणी कोण राहिलं, आयोटा राहिला. ओके, आतमध्ये जर पाहिलं तर कॉस मायनस आयोटा साइन थिटा आहे. म्हणजे याचा अर्थ इथे काय होणार आहे, ई रेस टू आयोटा थिटा, याला सिम्बॉल येणार आहे मायनस आणि याचा जो इंडेक्स आहे हा किती आहे, 5. हे नीट समजून घ्या. म्हणजे या ठिकाणी जर मायनसचा सिम्बॉल आला, या ठिकाणी जर मायनसचा सिम्बॉल आला तर इथे तुम्हाला कोणता सिम्बॉल द्यायचा आहे, मायनसचा सिम्बॉल द्यायचा आहे. लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. मग आता याच्या पुढची स्टेप पहा, मी या ठिकाणी करतो ई रेस टू आयोटा 4 थिटा. मी असं केलं, हा जो 4 आहे हा थिटाला मल्टिप्लाय आला. ओके, बेस जर तुम्ही इथं पाहिलं तर इथे कोण आहे, आयोटा. ओके, आणि इथे काय होणार आहे, ई रेस टू आयोटा, ई रेस टू आयोटा, इथं मायनसचा सिम्बॉल आहे 5 थिटा. ओके, ठीक आहे. आता ई रेस टू वरती इथं काय मायनस आयोटा 5 थिटा आयोटा 4 थिटा. ह्या ई रेस टू हा जो इंडेक्स आहे याला मी वरती जर घेऊन गेलो तर खाली इथे काय राहणार आहे पहा, 1 अपॉन आयोटा. याच्या पुढेच लिहितोय आपण 1 अपॉन आयोटा आणि वरती कोण आहे, ई रेस टू आयोटा 4 थिटा इंटू ई रेस टू आयोटा 5 थिटा. आता तुम्ही म्हणाल इथे मायनस असताना वरती प्लस, कोणता रूल वापरला, बेसिक वाला रूल. जर खाली ए रेस टू मायनस एम असेल 1 अपॉन, याला वरती घेऊन जायचं असेल तर तो ए रेस टू एम होतो. या पद्धतीने जर आता इथे 1 अपॉन कोण आहे, आयोटा आहे. 1 अपॉन आयोटाची व्हॅल्यू माहिती तुम्हाला, 1 अपॉन आयोटा पहा बेसिक किती लागते तुम्हाला गरजेचं आहे, 1 अपॉन आयोटाची व्हॅल्यू मायनस आयोटा आहे. आणि ह्या सर्व कन्सेप्ट आपण लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत. सो प्लीज लेक्चर पहा. ओके, ठीक आहे. आता जर इथं पाहिलं 1 अपॉन आयोटाची व्हॅल्यू किती लिहिली मी, मायनस आयोटा इंटू जर बेस सेम असेल तर इंडेक्सची काय होते, ऍडिशन होते. म्हणजे या ठिकाणी ई रेस टू 4 आयोटा थिटा 5 आयोटा थिटा, म्हणजे या ठिकाणी होणार आहे ई रेस टू 9 थिटा, म्हणजे आयोटा थिटा किंवा थिटा आयोटा या पॅटर्न. ओके, म्हणजे इथे जर पाहिलं तर ई रेस टू आयोटा 9 थिटा. आता हा मायनसचा सिम्बॉल बाहेर आहे, मायनस आयोटा बाहेर आहे, ई रेस टू. आता ई रेस टू हे एक्सपान्शन नक्की कोणाचं आहे, हे जर टोटल एक्सपान्शन पाहिलं तुम्ही पहा, मायनस काय लिहिलंय मी आयोटा, आतमध्ये पाहिलं तर ई रेस टू आयोटा थिटा आहे. म्हणजे ऍक्च्युली हे एक्सपान्शन कोणाचं असणार आहे, कॉस 9 थिटा प्लस आयोटा, प्लस असल्यामुळे मी आयोटा प्लस सिम्बॉल लिहिला इथं, प्लस आयोटा साइन 9 थिटा. पण प्रॉब्लेम काय होणार आहे, बाहेर आयोटा आहे. आता हा मल्टिप्लाय करत जाणार आहे आतमध्ये, हा जर आतमध्ये मल्टिप्लाय करत जाणार आहे तर ऑब्व्हियसली हा थिटा, सॉरी मायनस आयोटा
ह्या कॉस्टला, म्हणजे इथं ऑलरेडी ते काय होणार आहे पहा, हा कॉस्टला मायनस करणार आहे, ही मायनसचं साईन कॉस्टला येणार आहे, म्हणजे मायनस कॉस 9 थीटा होणार आहे. हा आयोटा इंटू आयोटा होणार आहे, आयोटा स्क्वेअर होणार आहे. आयोटा स्क्वेअर पहा इथे काय होणार आहे आयोटा स्क्वेअर, पण इथे आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार आहे -1. -1 ह्या सिम्बॉलला पण काय करणार आहे मायनसचंच साईन देणार आहे. म्हणजे जर इथे पाहिलं तर मायनस कॉस 9 थीटा आयोटा, 9 थीटा आयोटा. ओके, किंवा आतमध्ये पाठवले का त्यांनी, ऑब्विसली पाठवले मायनस इथे. आता हा जो सिम्बॉल आहे हा इथे काय करणार आहे मायनस, इथे काय होणार आहे प्लस, प्लस इंटू मायनस, प्लस इंटू मायनस मायनस, आयोटा इंटू आयोटा स्क्वेअर, आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1, -1 मुळे इथे पुन्हा आलं प्लस, आणि इथे कोण राहिला फक्त आणि फक्त साइन 9 थीटा. लक्षात आलं काय झालं पहा, हा आयोटा इथे आल्यामुळं मायनस मायनस कॉसला आलं, आणि इथे काय राहिलं कॉस 9 थीटा आयोटा. हा इथे आला मायनसला, प्लस इंटू मायनस, मायनस मी साइन लिहिलं होतं सुरुवातीला, पण आयोटा इंटू आयोटा, हा आयोटा आणि हा आयोटा काय होणार आहे आयोटाचा स्क्वेअर होणार आहे. आयोटाचा स्क्वेअर हा -1 असतो, आणि इथल्या -1ला त्यामुळे त्यांनी प्लस केलं, आणि इथे शिल्लक कोण राहिलं फक्त 9 थीटा. म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा तुम्हाला इथे दिसतोय पहा, काय या ठिकाणी 9 साइन 9 थीटा, साइन 9 थीटा मायनस आयोटा कॉस थीटा किंवा कॉस थीटा 9 आयोटा. ओके, या पॅटर्ननी तुम्हाला उत्तर या ठिकाणी भेटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी एवढ्या कन्सेप्ट तुम्हाला काय करायच्या होत्या, यूज करायच्या होत्या. आले लक्षात, या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन पहा, द मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्जुगेट. ओके, सेम पॅटर्ननी आपण असं एक क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे याच्या आधी. ओके, काय सांगितलंय पहा, मॉड्युलस स्क्वेअर रूट कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स नंबर, दॅट्स इट. ओके, म्हणजेच हा इक्वल कोणाला असणार आहे, स्क्वेअर रूट मी बाहेर काढलं, मोड मी आतमध्ये टाकलं, या ठिकाणी कॉन्जुगेट लिहिलं. म्हणजे कॉन्जुगेटचा काय घ्या, मॉड्युलस घ्या आणि स्क्वेअर रूट. याचाच अर्थ काय होणार आहे, स्क्वेअर रूट मध्ये इथे हे पण काय स्क्वेअर रूट आहे, आणि कॉन्जुगेटचे मेंबर इथे येणार आहेत. कॉन्जुगेटचे मेंबर आणि मूळ मेंबर हे काय असतात, सेमच असतात. का, कारण जर तुम्ही पाहिलं तर कॉम्प्लेक्स नंबर काय ए प्लस आयोटा बी, आणि त्याचा कॉन्जुगेट काय ए मायनस आयोटा बी. याचा अर्थ काय होणार आहे, याचा जेव्हा तुम्ही दोघांचा मोड घेता तेव्हा तो काय होतो अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग तो प्लस असो मायनस असो, आतमध्ये येताना स्क्वेअर हा पॉझिटिव्हच होणार आहे. ओके, म्हणजे इथे जर पाहिलं तर 7चा स्क्वेअर किती होणार आहे 49 प्लस 24चा किती होणार आहे 576. ओके, या ठिकाणी पहा एक स्टेप मी कमी केलेली आहे. आता जर तुम्ही पाहिलं स्क्वेअर रूट मध्ये आतमध्ये डबल स्क्वेअर रूट आहे, इथं किती येणार आहे 625. 625 हे कोणाचं, हे बाहेर जेव्हा येईल तेव्हा ते 25 म्हणून आहे, पण ते बाहेर येताना पुन्हा स्क्वेअर रूट मध्ये आले. हे बाहेरच्या पहा इथं याचं जी व्हॅल्यू आहे ही स्क्वेअर रूट आहे, आणि हे बाहेरचं तसंच आहे, आणि हा रूट मधला 25 बाहेर येताना काय म्हणून 5, आणि आपल्याकडं पर्याय क्रमांक 4 ऑप्शन डी. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता.